29 महानगरपालिकांमध्ये दोन्ही राष्ट्रवादींना जोरदार फटका बसला। 29 पैकी एकाही महापालिकेत राष्ट्रवादीची सत्ता आली नाही। त्यामुळे राष्ट्रवादीचा मतदार नेमका गेला कुठे असा सवाल उपस्थित झाला। त्यातच ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी पवारांना ओबीसी फॅक्टर भोवल्याचा दावा केलाय। या दाव्यात किती तथ्य आहे पाहूया। पवारांना ओबीसी फॅक्टर नडला। ओबीसी मतदारांची पवारांकडे पाठ। ओबीसी नेते प्रचारापासून दूर का? दादांची राष्ट्रवादी आता फक्त काही लोकांची राहिलेली। याच राष्ट्रवादीने माननीय छगनराव भुजबळांच्या चेहऱ्याशिवाय निवडणुकीला सामोरे गेले, माती झालेले त्यांची। धनंजय मुंडे असतील किंवा अजून कोण ओबीसीचे चेहरे असतील, ओबीसीची माणसंच रणांगणात नव्हती। राज्यातील महानगरपालिका निवडणुकांमध्ये दोन्ही राष्ट्रवादींची कामगिरी फारशी समाधानकारक झालेली नाही। राष्ट्रवादी अजित पवार गटाचे अवघे 167 नगरसेवक विजयी झाले, तर शरद पवार गटाची 35चा आकडा गाठतानाही दमछाक झाली आहे। नवी मुंबई, उल्हासनगर, मीरा भाईंदर, वसई विरार यासह काही महानगरपालिकांमध्ये दोन्ही राष्ट्रवादींना भोपळाही फोडता आलेला नाही। यावर पवार काका पुतण्याला ओबीसी फॅक्टरचा फटका बसल्याचा दावा ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी केलाय। दादांची राष्ट्रवादी आता फक्त काही लोकांची राहिलेली। याच राष्ट्रवादीने माननीय छगनराव भुजबळांच्या चेहऱ्याशिवाय निवडणुकीला सामोरे गेले, माती झालेले त्यांची। धनंजय मुंडे असतील किंवा अजून कोण ओबीसीचे चेहरे असतील, ओबीसीची माणसंच रणांगणात नव्हती। आता तुम्हाला कळलं असेल, तुम्ही ज्या गोष्टींचा उदो केला, अरे ओबीसी 60% ओबीसी आम्ही ओरडून सांगतो यार, 60% ओबीसीला तुम्ही जर एवढं वेड्यात काढायचं महापाप करत असाल तर तुम्हाला भोपळाच हाती येणार आहे ना। तुतारी नावाच्या पक्षाला 17 ते 18 नगरपालिकांमध्ये भोपळा फोडता आलेला नाही। 22 नगरपालिकांमध्ये हे कशाचं देतो काय? अजित पवार गटाचे ओबीसी नेते छगन भुजबळ, धनंजय मुंडे हे प्रचाराच्या रणधुमाळीपासून लांब राहिले। शरद पवारांच्या गटातही ओबीसी नेत्यांनी प्रचारात सहभाग घेतलेला दिसला नाही आणि स्वतः शरद पवारही निवडणुकीच्या मैदानात उतरले नव्हते। त्यामुळे शरद पवारांचा पक्ष फक्त नावापुरती निवडणूक लढवत असल्याचं चित्र होतं। हीच उदासीनता निवडणुकीच्या निकालातही दिसली। अजित पवार गटाचे पिंपरी चिंचवडमध्ये 37 नगरसेवक विजयी झाले, तर पुण्यात 27 नगरसेवकांचा विजय झाला। याशिवाय अहिल्यानगरमध्ये 27, सांगलीमध्ये 16, परभणीत 11, अमरावतीत 11, कल्याण डोंबिवलीत 9, धुळ्यात 8, नाशिकमध्ये 4, कोल्हापुरात 4, तर मुंबईत 3 आणि पनवेलमध्ये 2 जागा जिंकता आल्या। जळगाव, सोलापूर, लातूर, अकोला, नागपूर, चंद्रपूर इथं प्रत्येकी 1 नगरसेवक विजयी झाला। तर शरद पवार गटाचे संपूर्ण राज्यात अवघे 35 नगरसेवक निवडून आले। शरद पवारांच्या राष्ट्रवादीची कामगिरी फारच सुमार ठरली आहे। मात्र या सुमार कामगिरीला ओबीसी फॅक्टर कारणीभूत ठरले का हे समजून घ्यायला हवं। नाही, असं की महापालिका निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटाला काही फारसा हाती लागलेलं दिसत नाहीये। त्याचं मुख्य कारण आहे की शरद पवार यांचा गट तर या निवडणुकीमध्ये फारसा कुठे शक्ती लावून लढताना दिसलाच नाही। अजित पवार यांच्या बाबतीत सांगायचं झालं तर जसं उद्धव ठाकरेंनी सगळी आपली ताकद मुंबईत पणाला लावली होती, तसंच अजित पवार पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्येच अडकून पडलेले होते। त्यांच्या स्थानिक नेत्यांनी आपापल्या शक्तीनुसार, आपल्या ताकदीनुसार निवडणुका लढवल्या आणि त्यात काय जे मर्यादित यश मिळायचं होतं ते त्यांना मिळालं। तिसरी बाब म्हणजे तुम्ही राज्यात आणि केंद्रात ज्या पक्षाबरोबर सत्तेत आहात त्यांच्या विरुद्धच पुण्यामध्ये एकदम आक्रमक प्रचार करून आरोप प्रत्यारोप केलेत आणि मला वाटतं की ही दुटप्पी भूमिका लोकांना फारशी रुचली नाही। त्याच्यामुळे या 2 शहरांमध्ये सुद्धा खूप ताकद लावून फारसं काही हाती लागलं नाही। ओबीसी फॅक्टर वगळला तर युती आणि आघाड्यांचा खेळही राष्ट्रवादीला भोवलाय। अजित पवार गटाला महायुतीत जागा मिळाली नाही। भाजप आणि शिवसेनेनं अजित पवारांना सत्तेचा वाटेकरी नको म्हणून दूरच ठेवलं। दुसरीकडे उद्धव ठाकरे मवियापासून वेगळे झाल्यामुळे शरद पवार गटही एकटाच पडला। शरद पवारांनी काँग्रेससोबत जुळवून घेण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यातही फारसं यश आलं नाही। अखेर दोन्ही पवारांनी एकत्र येण्याचा निर्णय घेतला आणि इथेच पवारांच्या विश्वासार्हतेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालं, ज्याचा फटका दोन्ही राष्ट्रवादींना महापालिका निवडणुकीत बसल्याची दाट शक्यता आहे। ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी।